लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. रत्न पारखींच्या घरी पेढीवरील जो सोनार आलेला असतो तो सिंधूला कॉल करतो आणि तिला विचारतो की तुम्ही मला जी अंगठी दाखवली होती तिचा फोटो मला पाठवू शकाल का. त्यावर सिंधू विचारते पण का, तर तो सोनार सांगतो कारण आम्हाला तशाच काही अजून डिझाईन्स बनवायच्या आहेत. त्यावर सिंधू सांगते की माझ्याकडे फोटो आहे की नाही ते बघावं लागेल. त्यावर तो सोनार म्हणतो पण अंगठी तर तुमच्याकडेच आहे ना. आणि ते ऐकून सिंधूला धक्का बसतो. ती म्हणते पण मी ती अंगठी तुम्हाला विकली होती ना. आणि त्यावर तो सोनार तिला सांगतो की ती अंगठी मधुराणी यांनी विकत घेतली आहे. आणि ते ऐकून तर सिंधूच्या पायाखालची जमीनच सरकते आणि त्यानंतर ती रागातच राघव राणीच्या रूमकडे जाण्यासाठी निघते. तर दुसरीकडे राघव राणीला सांगत असतो की तू अशी नेहमी हसत राहा. आणि त्यावर राणी म्हणते हो राघव, पण ते सर्वस्वी तुझ्या हातात आहे. आणि त्यावर राघवही हो म्हणतो. त्याच वेळी सिंधू त्या ठिकाणी येते. ती मोठ्यानेच म्हणते की मिसेस रत्नपारखी. त्यामुळे राणी तिला काय झालं आहे ते विचारते. त्यावर सिंधू विचारते की ती अंगठी तुम्ही विकत घेतली ना. आणि त्यावर राणी म्हणते हो. आणि ते ऐकून सिंधू खूप चिडते. ती म्हणते की तुम्ही ती अंगठी विकत का घेतली. आणि त्यावर राघव विचारतो की नक्की काय झालं आहे, कोणत्या अंगठीबद्दल बोलताय तुम्ही. आणि त्यावर सिंधू म्हणते की मी सांगते. आणि मग ती राघवला म्हणते की तुम्ही मला जी अंगठी गिफ्ट म्हणून दिली होती ती मी विकली आणि तीच अंगठी मधुताईंनी विकत घेतली. पुढे ती म्हणते की मधुताई, तुम्ही माझ्यापासून माझं सगळं सर्वस्व हिरावून घेतलं. आधी माझा मुलगा आणि त्यानंतर माझा नवरा, आणि आता तुम्ही ही अंगठीसुद्धा विकत घेतली. त्यावरूनच तुमची वृत्ती लक्षात येते. आणि सिंधूचं ते बोलणं ऐकून राणीसुद्धा चिडते. ती म्हणते की तू अंगठी का विकली हे मी तुला विचारलं का नाही. आणि अंगठी विकल्यानंतर ती कोणी विकत घेतली यावर तुझा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे तू मला एकही प्रश्न विचारू शकत नाही. त्यावर सिंधू पटकन म्हणून जाते की मला पैशांची गरज. मात्र त्यानंतर ती म्हणते की मला ती अंगठी विकण्याची गरज वाटली कारण मला जुन्या गोष्टी माझ्या आयुष्यात नको होत्या. तर राणी म्हणते पण त्या अंगठीसोबत राघवच्या भावना जोडल्या गेल्या होत्या आणि त्याचमुळे मी ती अंगठी विकत घेतली. मात्र सिंधूला ते काही पटत नाही आणि त्यामुळे त्या दोघींचा वाद खूप वाढतो. शेवटी राणी वैतागून म्हणते ठीक आहे, तुला ती अंगठी हवी आहे ना, देते मी परत. मात्र त्यावेळी राघव तिला थांबवतो आणि तो सिंधूला सांगतो की आता त्या अंगठीवर फक्त राणीचा अधिकार आहे. आणि त्यामुळे राणी खूप खुश होते. मात्र सिंधू खूप चिडते. त्यानंतर रात्री राघवला झोप येत नसते. त्याला सतत घडलेला प्रकार आठवत असतो. तर दुसरीकडे सिंधूची सुद्धा तीच अवस्था असते. तिला सतत राघवसोबत घालवलेले क्षण आठवत असतात. त्यानंतर तिचं खूप डोकं दुखायला सुरुवात होते आणि त्यामुळे ती किचनमध्ये जाते आणि पाणी गरम करायला ठेवते. तिच्या पाठोपाठ राघवही येतो आणि त्यानंतर सिंधू ग्रीन टीचं पॅकेट शोधत असताना राघवच्या लक्षात येतं की हिचं नक्कीच डोकं दुखत असणार आणि त्यामुळे तो स्वतः सिंधूसाठी ग्रीन टी बनवतो. परंतु त्याच वेळी राणी त्या ठिकाणी येते. ती लपून हा सगळा प्रकार बघत असते आणि त्यानंतर राघव सिंधूला सांगतो की मी तुमच्यासाठी ग्रीन टी बनवला आहे, घ्या तो. आणि ते ऐकून सिंधू रागातच त्याला विचारते की तुम्ही कधीपासून बनवायला शिकलात. आणि त्यावर राघव म्हणतो की परिस्थितीमुळे काही गोष्टी शिकाव्या लागतात. आणि त्यानंतर तो तेथून निघून जातो. राघव त्याच्या रूममध्ये गेल्यानंतर राणीसुद्धा त्याच्या पाठोपाठ जाते. ती राघवला विचारत असते की नक्की काय झालं आहे. मात्र राघव तिला काही सांगत नाही. तर राणी म्हणते राघव, मला माहीत आहे सिंधू सतत तुझ्या नजरेसमोर असते त्यामुळे तुला तिच्यासोबत घालवलेले क्षण आठवत असणार. मात्र जुन्या आठवणींमध्ये अडकून राहणं योग्य नाही कारण त्या आठवणींमध्ये फक्त आपण एकटेच असतो. आणि सिंधू आता मूव्ह ऑन झाली आहे त्यामुळे तू सतत तिचा विचार करणं योग्य नाही. तू सुद्धा तुझ्या आयुष्यात मूव्ह ऑन होणं गरजेचं आहे. आणि त्यावर राघव म्हणतो की हो मधू, मला तुझं म्हणणं पटतंय. यापुढे आता आपण फक्त आपला विचार करू. आपल्या विनूला जे हवं आहे ते त्याला देऊ. आणि त्यावर राणीसुद्धा आनंदाने हो म्हणते.
राघव म्हणतो की मला आपला विनू सतत आपल्या जवळ हवा आहे आणि मग तो लगेच त्याला आणण्यासाठी त्याच्या रूममध्ये जातो. मात्र राणी मनाशी म्हणत असते की राघव खरंच सिंधूला विसरू शकणार आहे का, की सिंधू आणि मंगेशचं जे रिलेशन आहे त्यामुळे राघव असा वागत आहे मुद्दाम सिंधूला जळवण्यासाठी. आणि त्यानंतर ती हाच विचार करत बसते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी राजश्री स्वयंपाक करत असते. त्याच वेळी सावी त्या ठिकाणी जाते. ती राजश्रीला विचारते की आजी तू काय करते. मात्र त्यावर राजश्री रागातच म्हणते की स्वयंपाक करते. तर सावी म्हणते की आजी तू किती कामं करते, तुला बाकीच्या त्या आजी मदत करत नाहीत का. मात्र त्यावर राजश्री काहीच उत्तर देत नाही. तर सावी म्हणते की काही हरकत नाही, मी तुला मदत करते, सांग मी काय करू, मी तुला भाजी चिरून देऊ की चहा करू. मात्र राजश्री तिला म्हणते की या सगळ्याची काही गरज नाही आहे, लहान मुलांनी गॅसजवळ यायचं नाही. मात्र सावी काही ऐकत नाही. ती राजश्रीकडे खूप हट्ट करत असते आणि त्यामुळे राजश्री म्हणते की तू अगदी सिंधूसारखीच आहे, तिच्यासारखीच बडबडी आणि हट्टी. आणि ते ऐकून सावीला हसू येतं. तर राजश्रीला सिंधूसोबत घालवलेले काही क्षण आठवत असतात आणि त्यानंतर सावी पुन्हा राजश्रीकडे हट्ट करते की मला तुला मदत करायची आहे. मात्र त्यावेळी राजश्री रागातच म्हणते की तू सारखं आजी आजी काय लावले, मी तुझी आजी नाही आहे, मी फक्त विनूची आजी आहे, त्यामुळे तू मला आजी म्हणू नको. आणि ते ऐकून सावीला वाईट वाटतं. परंतु त्याच वेळी सिंधू त्या ठिकाणी येते. तिने राजश्रीचं हे बोलणं ऐकलेलं असतं आणि मग ती सावीला सांगते की तू विनूसोबत खेळायला जा, मी करते आजीला मदत. त्यामुळे सावी तेथून निघून जाते. तर सिंधू राजश्रीला म्हणते की तुमचा राग माझ्यावर आहे ना, मग तुम्ही उगाच सावीला का दुखवताय. विनू तुम्हाला आजी म्हणतो त्यामुळे ती सुद्धा तुम्हाला आजीच म्हणते आणि आम्ही जास्त दिवस या घरात नाही राहणार. विनू बरा झाला की आम्ही इथून निघून जाणारच आहोत, परंतु तोपर्यंत दोन्ही मुलांमध्ये भेदभाव करू नका. मात्र ते ऐकून राजश्री खूप चिडते आणि ती सिंधूला म्हणते तू तर काही बोलूच नको, कारण तुझ्यामुळे आणि राघवमुळे माझा नातू कायमचा मला सोडून गेला. आणि राजश्रीचं ते बोलणं ऐकून सिंधूला वाईट वाटतं आणि त्यानंतर सिंधू आणि सावी विनूला घेऊन बाहेर जातात. सिंधूने विनूसमोर फुटबॉल ठेवलेला असतो आणि ती विनूला सांगते की तू जोरात त्या बॉलला किक मार. मात्र विनू खूप घाबरतो. तो म्हणतो की नाही डॉक्टर काकू, मला हे नाही जमणार. परंतु सिंधू त्याला समजावते. सावीसुद्धा विनूचा हात हातात घेते आणि त्यामुळे विनू त्या बॉलला किक मारण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याला ते शक्य होत नाही. तो रडतच म्हणतो की डॉक्टर काकू मला नाही जमणार. मात्र सिंधू त्याला डोळे बंद करायला सांगते आणि मग ती विनूला मोटिवेट करते. आणि मग त्यानंतर जेव्हा विनू डोळे उघडतो तेव्हा त्याला आठवतं की त्याच्या शाळेतील मुलं त्याला कशी चिडवतात आणि मग त्या रागात तो जोरात फुटबॉलला किक मारतो. तो बॉल उडून लांब जातो आणि नेमका राघव पकडतो आणि त्यामुळे सगळ्यांनाच खूप आनंद होतो. राणीसुद्धा हा सगळा प्रकार बघत असते. सर्वजण विनूसाठी टाळ्या वाजवत असतात. राघवचा आनंद तर गगनात मावेन असा होतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत राघव आणि रुक्मिणी विनूच्या आश्रमामध्ये मदत करण्यासाठी जातात आणि त्यावेळी त्यांना समजतं की आश्रमात ज्या नवीन डॉक्टर अपॉइंट केल्या आहेत त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून डॉक्टर सिंधू सावंत आहेत. आणि त्यामुळे रुक्मिणी खूप चिडते आणि आश्रमातील मॅनेजरला सिंधूला कामावरून काढायला सांगते. त्यानंतर राघव सिंधूची माफी मागतो. मात्र सिंधू पुन्हा घरी जायला तयार होत नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.